श्रीरामपूर शहरातील भंगार व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, मात्र कारण अस्पष्ट असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मधील बजरंग चौक शेजारील जयभीम चौक परिसरात आज दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली। समीर सुलतान शाह, भंगार व्यावसायिक, यांच्यावर 5 ते 6 अज्ञात व्यक्तींनी त्याच्या स्वतःच्या दुकानात घुसून विनाकारण जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समीर शाह हे आपल्या दुकानात काम करत असताना अचानक हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी तसेच लाताभुक्क्यांनी हल्ला केला आहे। या हल्ल्यात त्याच्या छातीवर, पायावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत। या घटनेची माहिती जखमीच्या प्रत्यक्षदर्शी मुलाने दिली आहे। मेरा नाम अपन समीर शाह है। क्या हुआ? वहाँ पर हमारी भंगार की दुकान है, वार्ड नंबर 2 बजरंग चौक में, अंदर रोहिदास वाड़े में। वहाँ पे मेरा अब्बा माल तोड़ते बैठे थे, तो ये 5-6 जना है, जयेश रैले, विशाल रैले और कुणाल रैले, दशरथ रैले, दुर्गेश रैले, ये आए मेरे अब्बा को जान से मारने की कोशिश करे। इनने पहले धारदार शस्त्र से मेरे अब्बा को कोई से वार करे। फिर मैंने इनको चिल्लाया, क्या कर रहे हो? तो ये सब भाग गए और हमारे गले में 2 से 2.5 लाख रुपए थे, वो भी इनने लेके गए। क्या मारे? क्या हुआ तेरे पास? मेरे अब्बा बैठे थे, उनका ये यहाँ पे छाती पर इनने मारे कोयते से, और इधर हाथ तोड़ डाले, ये गुर्गे की वाटी वो भी तोड़ डाली है, और पीठ पे एक पीछे बैक साइड पे वार करेले। अभी आपने पुलिस स्टेशन में कोई कंप्लेंट कर दी है क्या? हमने अभी कंप्लेंट करी है। आपका मेरा नाम हमीदा सुल्तान शाह है। क्या हुआ आज पुलिस स्टेशन में, किस लिए आया? आज मेरे बेटे को बेवजह मारे, इनको 4-5 जनों ने मिलके कोई तो से 4 वार करे, और उन्हें हम पुलिस स्टेशन में आए। हम मेरे बच्चा हॉस्पिटल में है, सजा मिलने होना हमको, उनको सजा मिलने होना, हमको न्याय मिलने होना। घटनानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमी समीर शाह याला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल केले आहे। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे। या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे। दरम्यान शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नुकतेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात माननीय पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात आले होते। मात्र अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर कितपत नियंत्रण ठेवू शकते, असा प्रश्न नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे। यहाँ पर आज जो घटना हो गई वो बहुत दुर्दैवी घटना है। पुलिस प्रशासन से हमारी मांग है कि जो व्यापारी लोग हैं, व्यापारी वर्ग है, जो हमारी जो खानदान है, ये व्यापारी लाइन में काम करती, हम जो लोग हैं जो व्यापारी वर्ग के लोग हैं, हमारे व्यापारी वर्ग में ये लोग आके अचानक हमला करना, लोगों को मार डालना, इसका कारण क्या कारण है? ये लोग डायरेक्ट मारना चालू कर रहे, काटना चालू कर रहे, ख़त्म करने की कोशिश कर रहे। तो हमारे अभी भाई के साथ में ऐसा हुआ और भी होते रहता। श्रीरामपुर में आज व्यापारी वर्ग परेशान है, कोई बात के धंधे पानी नहीं है, पानी का कैसा चल रहा तुमको दिख रहा, सारे कारण देखो, व्यापारी वर्ग हर तरह से परेशान है। और ऐसे हमले होंगे तो कैसा होगा? मेरी पुलिस प्रशासन से विनती है कि भैया आरोपियों को पकड़ना, इनको कड़ी से कड़ी कार्रवाई करना, और व्यापारी पुलिसों ने ऐसा धाक बिठाना कि किसने चाकू तलवार कोयता लेके कभी कहीं नहीं फिरे, उनका एकदम धाक बैठना होना, पुलिसों ने ऐसा बिठाना। मेरी यही अपील है, मैं प्रशासन यही अपील करता हूँ। 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये ॲडिशनल SP साहेब यांच्या नेतृत्वाखाली, SP साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक सर्व गुन्हेगारांना बोलून आणि ते कसे चांगल्या रस्त्याने लागतील किंवा यानंतर त्यांनी गुन्हा करावा नाही याची त्यांना समज देण्यात आली। त्यानंतरही आणि त्याच्या पहिलेही एक महिन्याभरात कमीत कमी 7 ते 8 ठिकाणी श्रीरामपूरमध्ये विविध गँगवॉर आपल्याला पाहण्यात येत आहे। आणि आज भर दिवसा एक भंगार व्यापाऱ्याला जे मारहाण झाली, जे त्याच्यावर वार झाले, तर आपण जे समुपदेशन करताय, लोकांना समजवताय की भाऊ हे भांडण व्हायला नाही पाहिजे किंवा आपण कडक ते कडक शासन करणार, तर मग आपण दिलेली त्यांना समज ही कुठेतरी कमी पडतीये का? या सर्व गोष्टींवर SP साहेबांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे आणि
जे गुन्हेगार आहे, बाल गुन्हेगार असो किंवा मोठे असो आणि टोळी युद्ध असो किंवा काही असो, पण ह्या सर्व गोष्टींसोबत जे आहे ते जे लोकल लोक आहे ज्यांचं या भांडणांशी काही घेणं नाही आहे, हे त्याच्यामध्ये भरडले जात आहे कुठं ना कुठं. तर याच्यावर पूर्ण लक्ष देऊन आणि गुन्हेगारांवर कठोर अशी कारवाई करा. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.